एक ब्रेकिंग बातमी, संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी गुंतवणूकदार कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि उपोषण करणाऱ्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेतल्याचंही पाहायला मिळालं। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसलेली महिला चक्कर येऊन कोसळल्याचंही दृश्यांमध्ये दिसतंय आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सुद्धा या महिलांनी घेतली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, बऱ्याच आक्रमक झालेल्या दिसतात या महिला या दृश्यांमध्ये, काय नेमकं म्हणणं आहे या महिलांचं? नक्कीच गौरी, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। यावेळी गेल्या 2 वर्षापासून आम्ही ठेवीदार पाठपुरावा करत असल्याचं सांगत त्याने आक्रमक झाल्याचं या ठिकाणी ठेवीदार बघायला मिळालं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच घुसल्या होत्या। यावेळी एका महिलेला आतमध्ये घुसल्या एका महिलेला चक्कर आली आणि ती खाली कोसळली। तसेच इतर उपस्थितांनी त्यांना त्या महिलेला मदत केली आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका यावेळी महिलांनी घेतलेली होती। त्यामुळे कुठेतरी आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्या प्रकरणी महिला आक्रमक झाल्याचं यावेळी बघायला मिळालं। श्रद्धा, हो निश्चित, यावर आता काय ठोस उपाय निघतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।